19 डिसेंबरला देशाच्या राजकारणामध्ये मोठी घडामोड घडणार असं भाकीत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय। कदाचित भारताचे पंतप्रधान देखील बदलू शकतात। मराठी माणूस पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकतो। इस्रायलचा गुप्तहेर इपिस्टीनने केलेल्या स्टिंग ऑपरेशनने अनेक जण अडचणीत येण्याची शक्यता आहे असा दावा देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय। की अमेरिकेत एप्स्टीन नावाचा एक माणूस होता, इस्रायलचा गुप्तहेर होता। त्याने जो धुमाकूळ घातलेला आहे अमेरिकेमध्ये, त्याचा पर्दाफाश होणार आहे। तो आपल्या विविध प्रासादामध्ये, मोठ्या मोठ्या हिमल्यामध्ये, बंगल्यामध्ये सगळे कॅमेरे ठेवून, व्हिडिओ करून सगळ्या बड्या मोठ्या लोकांची छायाचित्रण केलेली आहे। ती सगळी छायाचित्रणं, ती सगळे फोटोग्राफ अमेरिकन संसद कायदा करून एका महिन्याच्या आत म्हणजे 19 डिसेंबरला जाहीर करणार आहेत। यात कोणाकोणाचे नाव आहेत, सोशल मीडियावर काही नावं चालू आहेत का नाही मला माहित नाही, पण आजच 75,000 फोटोग्राफ पब्लिश झालेली आहे। 19 डिसेंबरला काय होतं मला माहित नाही। उलट सुलट चर्चा चालू आहे, कोणाकोणाची नाव आहेत, काय काय, कोणी काय काय कारनामे केलेले आहेत।